तर आता इथे सकाळचे 7 वाजलेले आहे आणि आजचा मेनू आहे इडली सांबार. तर इडली सांबार करायचा आहे आणि त्यासाठी मग इथे मी कुकर लावून घेते. सुरुवातीला तूर डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर इथे शेवग्याच्या शेंगा, टमाटर आणि कांदा उभा चिरून घेतलेला आहे. तर आता हे सगळं मी थोडंसं मोठंच ठेवलेलं आहे, कारण मी हे सगळं कुकरमधून वाफवून घेणार आहे. तर आता सुरुवातीला पहिले कुकर लावून घेते, म्हणजे मला लगेच सांबार करायचा आहे. आता इथे मी कुकर लावलेला आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या मी करून घेणार आहे, कारण माझी डाळ पटकन शिजते. त्याचबरोबर इथे मस्त अशी ओल्या नारळाची चटणी पण करून घेतली आहे. बरेच दिवसांनी मी ओल्या नारळाची चटणी केली आहे. आणि साईडला इथे मस्त अशा इडल्या पण मी लावून घेतल्या, कारण पटपट आता मला हे केतूला टिफिनमध्ये पण द्यायचं होतं. साईडला इथे मी माझ्यासाठी आणि महेश यांच्यासाठी चहा ठेवला होता. तोपर्यंत इथे कुकर झाला होता आणि आता मी सांबार करायला घेते. तर मस्त असा सांबार पण आता आपला रेडी झालेला आहे. आता इथे सांबारला छान अशी उकळी आलेली आहे. आपला सांबार पण रेडी झालेला आहे आणि आता मी माझ्यासाठी आणि महेश यांच्यासाठी चहा ओतून घेते. आता तुम्ही म्हणाल चहा तर मगापासून केलेला, तर चहा मगाशी मी केला होता, परंतु नंतर मी गॅस बंद केला आणि आता आम्ही दोघंजण आता चहा पिऊन घेतो. आता चहासोबत आम्हाला काही ना काही लागत असतं, म्हणून सध्या मी मुरमुऱ्याचा चिवडा केलेला आहे आणि बिस्किट तर असतात, पण बिस्किट मी काही जास्त खात नाही. आता इथे महेश आणि केतूसाठी मी डिश तयार केली होती. इडली सांबार खाऊन झाल्यानंतर केतू निघाली कॉलेजला आणि महेश पण त्याच्या ऑफिसला निघून गेले. टाटा. नमस्कार मंडळी, मी माया मायागुळे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज इडली सांबारचा बेत होता. तर केतू महेश दोघंही गेलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत 11. तर आता मला आज किचन साफ करायचं आहे. तर त्याआधी माझं अजून एक काम राहिलं आहे, ते म्हणजे कपडे वाळत टाकणे. तर जस्ट मशीन पण झालेली आहे, तर आता कपडे वगैरे वाळत टाकून घेते आणि मग त्यानंतर मग मी करणार आहे किचनची क्लिनिंग. तर आता मशीनमधले सगळे कपडे काढून घेते आणि आता स्टँडवरचे पण कोरडे कपडे पण काढायचे आहेत मला. भरपूर पडतात कपडे आमचे. तर चला मंडळी, कपडे वाळत घालते आणि आता हे सुकलेले कपडे पण काढून घेते. तर सकाळी मी वाफ घेतलेली आहे, आता दुपारी पण मी वाफ घेणार आहे. तर आता हे वाळलेले कपडे काढते. आता तसे सगळे कडकडीत असे वाळलेले नाही आहेत, थोडेसे ओलसरच आहेत, पण तरी आता काढावे लागणार. आणि आता इथे मी पंखा पण लावणार आहे, कारण नाईलाज असतं ते कपडे वाळत टाकायला लागतात परत एकदा. कारण काय नाईलाज आहे, कारण आज धुतलेले कपडे पण वाळत टाकणं गरजेचं आहे. मी विचार करते आता हे कपडे गॅलरीमध्ये जो स्टँड लावलेला आहे तिकडे टाकावं. तुम्हाला तर माहितीच आहे की मी गॅलरीमध्ये पण कपडे वाळत टाकण्यासाठी स्टँड लावून घेतलेला आहे, कारण ह्या स्टँडचा मला खूप त्रास होतो. बेडरूममध्ये भरपूर असा पसारा वाटतो आणि जो तो येतो तो या स्टँडवरतीच कपडे ठेवत राहतो. टॉवेल वगैरे असं सारखं लटकून ठेवलेलं जातं आणि त्यामुळे मला असं वाटलं की ह्या बेडरूममधून ह्याला जर का काढलं ना तरच कोणी पसारा करणार नाही. परंतु पावसाळ्याचे दिवस आहेत, कपडे वाळत नसल्यामुळे पुन्हा मला ह्या स्टँडचा वापर करायला लागतो, कारण हा स्टँड आपण पंख्याखाली ठेवू शकतो. तर बिचाऱ्याला पसारा म्हणून मी इतके दिवस काढणार होते, परंतु आता मला असं वाटतं की ह्याला काढूच नाही. वगैरे वाळत घालून झालेला आहे आणि आता मला अजून एक काम करायचं आहे, ते म्हणजे माझा व्हिडिओ अजून एडिट करायचं आहे. थोडंसं राहिलं आहे, तर तो एडिट करते, अपलोड करते आणि त्यानंतर मग पुढचं जे काय असेल ते तुमच्याशी शेअर करते. तर आता वाजले 1:30 आणि माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी आले किचनमध्ये. तर आज मला किचनची साफसफाई करायची आहे. तर तसं तर किचन एवढं खराब झालेलं नाही आहे, पण वरती भरपूर जाळ्या झालेल्या आहेत आणि टाईल्स वगैरे आहेत, तर ते थोडंफार मला आता धुवून घ्यायचं आहे. बाकी इतकं काही खराब नाही आहे, दाखवते तुम्हाला. तिथे तुम्ही बघू शकता वरती थोडीफार धूळ आहे आणि टाईल्स पण थोडेफार खराब झालेले आहेत, तर त्या धुवायचे आहेत मला. तसं तर एवढं काही खराब नाही आहे आणि हे मांडणीमधलं तर मी काही करणार नाही. आणि वरचं जे आहे
स्टोरेज, तर तिकडचं पण मी काही करणार नाही, फक्त वरती जेवढ्या जेवढ्या जाळ्या असतील तेवढ्या मी काढणार आहे. खरं तर मला किचनची साफसफाई ज्या दिवशी मी फ्रीजची साफसफाई केली ना त्या दिवशीच करायची होती, परंतु माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी थोडं थोडं करून करते. आणि तसं पण मी नेहमीच, आपण आता आपल्याला जर का कोणाची मदत नसेल तर जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीनेच आपण काम केलं पाहिजे. कारण एकदम आपण एखादं काम काढलं ना तर खूप प्रेशर पण येतं आणि आपल्याला पुढची कामं पण आपल्याला असतात, स्वयंपाक करणं वगैरे बाकीच्या गोष्टी पण असतात आणि ते सगळं आपल्याला बघायचं असतं. म्हणून मला असं वाटतं की कोणतंही काम करायचं असेल तर थोडं थोडं केलं तरी चालेल. आता कोणतंही काम करताना आपल्याला असं वाटतं की सोपंच आहे, पटकन होईल. आता सुरुवातीला मला काय वाटलं, किचन आपलं लहान आहे आणि फक्त आपल्याला वरच्या जाळ्याच काढायच्या आहेत आणि टाईल्स वगैरे पुसून घ्यायचे किंवा जिथे धूळ आहे तेवढंच पुसायचं आहे असं वाटलं. परंतु जेव्हा मी प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केली तेव्हा मला खूप दमछाक झाली. कारण वरच्या जाळ्या करण्यासाठी मला वरती चढावं लागत होतं, पुन्हा दुसरी साईडची बाजू स्वच्छ करण्यासाठी उतरावं लागत होतं. मला असं 4 ते 5 वेळा चढ उतर करावं लागलं आणि त्यातच मी थोडीफार दमली. आणि आता इथे मी सगळ्या जाळ्या काढून झाल्यानंतर तुम्ही बघता इथे ट्यूबलाईट पण खूप खराब झाली होती. म्हणजे आता आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा ते फोडणी वगैरे उडते, त्याचं सगळं तेलकट त्या ट्यूबलाईटला लागलं होतं, त्यामुळे ते मी आता स्वच्छ करते. तर आता इथे मी आपली जी भांडी घासायची घासणी असते ती वेगळी ठेवली मी, तर ती घेतली होती आणि वॉशिंग पावडर वगैरे असं त्याचा थोडासा फेस केला आणि त्यानेच मी आता हे सगळं घासून घेते. सुरुवातीला आपल्याला हे सगळं घासणीने घासून घ्यावं लागतं, कारण ज्या टाईल्स असतात त्या लगेच निघत नाहीत, म्हणजे नुसतं पुसून होत नाही, तर ते खूप मेंचट वगैरे झालेलं असतं. त्यामुळे मी इथे घासणीच्या साहाय्याने घासून घेते. सुरुवातीला मी सगळ्या टाईल्स त्याचबरोबर वरची जी ट्यूबलाईट आहे ती पण सगळी व्यवस्थित अशी मी घासणीने घासून घेतली. म्हणजे हलक्या हातानेच घासून घ्यायचे, एकदम जोर लावायचा नाही आहे. तर अशा पद्धतीने मी पहिली ही जी बाजू आहे ती सगळी मी टाईल्स व्यवस्थित पुसून घेतले, म्हणजे घासून घेतले जिथे जिथे मेंचट भाग होता तिथे. आणि त्यानंतर मग परत मी पाणी बदललं आणि चांगल्या पाण्याने मी परत पुसून घेतलं. आता भिंतीवरती पण बरंचसं मेंचट असं झालं होतं, तेलकट झालं होतं, तर तिथे पण मी पुसून घेत होती, तर ते पण निघत होतं. आणि आज मी ठरवलं होतं की टाईल्सला आपल्याला कॉटनच्या कपड्यानेच पुसून घ्यायचे, अजिबात धुवायचं नाही. दरवेळेस मी काय करते, टाईल्सवरती पाणी ओतून धुवून घेते आणि त्यामुळे मी पूर्णपणे ओली होऊन जाते. आणि यावेळेस माझं ठरलं होतं की अजिबात ओलं व्हायचं नाही, कारण परत मग मला सर्दी खोकला सुरू होईल. यासाठीच मी, जर का हे महेश यांना कळलं तर महेश मला ओरडतील, म्हणून म्हटलं त्यांना न सांगताच मी आता हे करते. तर आता इथे माझं सगळीकडचं घासून झालं आणि इथे मी आता 2 पाण्याने छान असं कॉटनच्या कपड्याने पुसून घेते. आता इथे माझी ही जी बाजू आहे ती पूर्णपणे झाली. आता समोरची जी बाजू आहे ती मी करायला घेतली आहे. आता इथे पण सेम मी सुरुवातीला थोडंसं वॉशिंग पावडरमध्ये घासणीने घासून घेते आणि जे पण मेंचट वगैरे झालेलं आहे ते सगळं घासून घेते आणि नंतर पुन्हा सेम अशाच पद्धतीने मी करणार आहे. तर आता ह्या सगळ्या भिंतीवरती पण जे पण मेंचट झाले ते पण मी काढते. आता या साईडला पण कॉटनच्या कपड्याने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ पुसून घेणार आहे मी. आणि फ्रीजच्या वरती पण बरीच धूळ झाली होती, तर ती पण पुसून घेतली. आता किचनच्या गॅलरीची जी काच आहे ती पण आता मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे. फायनली मंडळी आपलं किचन स्वच्छ झालेलं आहे. आणि यावेळेस मी टाईल्स ज्या आहेत त्या पाण्याने धुवून घेतलेल्या नाही आहेत, तर पुसून घेतलेल्या आहेत, कारण मला सर्दी झाली आहे. त्यामुळे म्हटलं जास्त रिस्क नको घ्यायला, परत आजारी नको पडायला म्हणून. तर छान असं क्लीन झालेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता, आधी भरपूर अशी धूळ झालेली आणि खूप असं चिकट झालं होतं. आणि आता मी सगळीकडचं पुसून घेतलेलं आणि वरच्या जाळ्या वगैरे पण काढलेल्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडचं क्लीन झालेलं आहे. बघू शकता, एकदम स्वच्छ वाटते आणि मस्त वाटते. बघू शकता, वाव, माझं मलाच खूप बरं वाटायला लागलेलं आहे हे बघून सगळं. तर चला मंडळी, आता मी फ्रेश होते, त्यानंतर थोडीशी विश्रांती घेते आणि त्यानंतर भेटू. तर केतू मॅडम आलेले आहेत आणि आज रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मस्त असं इडली फ्राय आहे, जे की केतूचं आवडतं आहे. हो ना, केस तरी बांध बाळा, खाताना नेहमी केस बांधायचे असतात. केस बांधून घ्या आधी पहिले, मग वाढून घे स्वतःला.
व्हेरी गुड. मान आधी पेले. तर चला मंडळी, आजचं काय रात्रीचं माझं स्वयंपाक वगैरे काय मला करायचं नव्हता. सकाळी मी इडल्या बनवल्या होत्या आणि दुपारी हे सगळं साफ केल्यानंतर परत मी थोड्याशा इडल्या केल्या आणि इडली फ्राय बनवलेला आहे. आता महेश आल्यानंतर त्यांना 2 डोसे वगैरे करून देईन आणि इडली फ्राय तर आहेच. असं काय बेत आहे, म्हणजे आज दिवसभर मस्त इडली डोसा आणि इडली फ्राय असंच काहीतरी आहे. तर चला मग आता व्हिडिओचा मी आता इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.